श्री राम समर्थ सार्थ श्रीमद दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 7वा सगुण भजन निकाम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुळना समर्थे विण घडेना निकाम भजन निष्काम उपासना आणि निर्भेळ ब्रह्मज्ञान यांची जोडी जमली तर फार मोठे कार्य घडून येते असे सांगतात. अत्यंत निष्काम बुद्धीने केलेली म्हणजेच कसलीही अपेक्षा न ठेवता केलेली भगवंताची उपासना अनमोल आहे. तिची बरोबरी करणारी वस्तू या विश्वामध्ये नाही. मोठे आत्मबल असल्या वाचून कोणीही माणूस अशी उपासना करू शकणार नाही. कामनेने फळ घडे निष्काम भजने भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे मदांतर. काही अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते. काहीही अपेक्षा न ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताची गाठ पडते. भगवंत आपलासा होतो. एखादी अपेक्षा पूर्ण होणे आणि साक्षात भगवंताची प्राप्ती होणे या दोहोंमध्ये फार फार मोठे अंतर आहे. नाना फळे देवापासी आणि फळ अंतरी भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निष्काम भजावे. भगवंतापाशी आपल्या सर्व अपेक्षा वासना मागण्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. पण आपण नुसती वासना तृप्ती किंवा कामना पूर्ती मागू लागलो तर भगवंत हातचा दूर जातो. आपण भगवंताला अंतरतो. म्हणून अत्यंत निष्काम बुद्धीने आपण परमेश्वराची उपासना करावी. निष्काम भजनाचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे तेथे बापुडी बळे कोणीकडे. निष्काम बुद्धीने केलेल्या उपासनेचे फळ काही औरच असते. निष्काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य साठते. ती वाटेल ते करू शकतो. तेथे कामना पूर्तीची मुळीच किंमत राहत नाही. भक्तेचे मनी धरावे ते देवे आपणची करावे तेथे वेगळे भावावे न लगे कदा. निष्काम बुद्धीने केलेल्या उपासनेचे फळ काही औरच असते. अमुक भावे असा संकल्प भक्ताच्या मनात आला की भगवंत स्वतः आपणहून तो सिद्धीस नेतो. त्यासाठी भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाही. दोन्ही सामर्थ्य एक होता काळास न टोपे सर्वथा तेथे इतरांची कोण कथा कीटकन्याये. आत्मज्ञान आणि भगवंताची भक्ती अशी दोन्ही सामर्थ्ये एके ठिकाणी आल्यावर मग तो ज्ञानी भक्त काळाला देखील अनावर होतो. आटोपत नाही मग इतरांना तो भारी होतो. यात शंका नाही नवल नाही. इतर सारे त्याच्या पुढे क्षुद्र किड्यासारखे बनतात. म्हणून निष्काम भजन बरे वरी विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि त्यात पुन्हा ब्रह्मज्ञान असा योग आल्यावर त्याच्या तुलनेमध्ये त्रिभुवन सुद्धा उणे पडते. येथे बुद्धीचा प्रकाश आणिक न चढे विशेष प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि त्यात पुन्हा ब्रह्मज्ञान. ज्ञानी भक्ताचा महिमा यापेक्षा अधिक आकलन होणे बुद्धीला शक्य नसते. त्याचा प्रताप कीर्ती व यश निरंतर वर्धमानच होत राहतात. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर तेथे होती तत्पर प्राणी मात्र. ज्या ज्ञानी भक्तापाशी आत्मज्ञानाचे विवेचन असते आणि त्याचबरोबर भगवंताच्या उपासनेचा थाट असतो तेथे पुष्कळ माणसे आकर्षली जातात आणि त्या सत्पुरुषाशी लीन होतात. जेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थही दडेना समाधान बिघडेना निश्चयाचे. ज्या सत्पुरुषापाशी भ्रष्टाचार घडत नाही म्हणजेच ज्याचे वर्तन अत्यंत नीती धर्माना धरून असते त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही. आणि लोकसंग्रह झाला तरी त्याच्या निश्चयाच्या आत्मज्ञानामुळे त्याचे समाधान कधी भंग पावत नाही. सारासार विचार करणे न्याय अज्ञाय अखंड पाहणे बुद्धी भगवंताचे देणे पालटेना.
या कारणासाठी साधकाने नेहमी सारासार विचार करावा. न्याय कोणता अन्याय कोणता हे अखंड शोधावे, तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. पण ही भगवंताची देणगी आहे. एकदा ती प्राप्त झाली की मग तिच्यात बदल घडत नाही. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण, वेदर्थी भगवत वचन सावध ऐका. जो भक्त भगवंताशी अनन्य होतो त्याला भगवंत स्वतः मार्गदर्शन करतो. त्याला योग्य बुद्धी म्हणजे विचार करण्याची दिशा दाखवतो. याबद्दल भगवंताचे एक वचन आहे, ते ऐकावे. ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते हे. श्लोकार्थ, मी त्यांना बुद्धी देतो त्या योगाने ते मला येऊन मिळतात. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. म्हणून भगवंताची सगुण उपासना आणि त्यात विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळे स्वानुभवाचे खरे समाधान या गोष्टी जगात खरोखरच फार दुर्लभ आहेत. श्रीराम समर्थ.